बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचा आंदोलनाचा इशारा। थकीत देणी, वेतनवाढ आणि खासगीकरणाविरोधात आंदोलन। बेस्ट कामगार 18 जून पासून आंदोलन करणार आहेत। बेस्ट कामगार कृती समितीच्या वतीने जे येते 18 तारखेला कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे आणि या समितीचे जे ते सदस्य या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। उदय आंबोणकर सर, काय सांगाल? आपल्या वतीने जे ते आपल्या समितीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहेत, नेमक्या तुमच्या मागण्या काय, तुम्ही काय मागताय सरकारकडे आणि हे आंदोलनाचं स्वरूप एकंदरीत कसं असणार आहे? बीएसटी मध्ये असलेल्या कित्येक बेस्ट कामगार संघटना एकत्र आलेल्या आहेत। बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या माध्यमातून मी संयोजक ॲडव्होकेट उदयकुमार आंबोणकर आम्ही आज लोकांना भेटतोय सगळी। याचं कारण असं आहे की जे रिटायर झाले 2016 पासून त्यांचे लोकांचे करोडो रुपये देणं बाकी आहे। 18 जून 2026च्या मध्यरात्रीपासून बीएसटी कामगार आंदोलनावर उतरतील आणि हे आंदोलन उग्र स्वरूपाचं असेल, कारण कामगारांची आता खात्री पटलेली आहे। ही शेवटची लढाई, रोज रोज लढाई होणार नाही आणि आता अशी लढू की आपल्या मागण्या घेतल्याशिवाय मागे येणार नाही, ही भूमिका आता कामगारांची आहे। मुंबईकरांना वेठीस धरण्याचा कोणताही प्रयत्न नाही। याचं कारण सांगतो, आज बीएसटीच्या 250 गाड्या आणि 2000 जवळजवळ कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या पाहिजेत 5000। त्यांच्याकडे गाड्या नाहीत, येत नाहीत, आणत नाहीत नवीन। आणि त्यामुळे माझा हा जो ड्रायव्हर कंडक्टर भाऊ आहे, बाकी मेकॅनिक आहेत, आमचे क्लार्क असतील, सगळेच लोक, आम्हाला जी लोकांना सेवा द्यायची मुंबईकरांची देता येत नाहीये। मुंबईकरांची सेवा चांगली सुधारावी, प्रॉपर गाड्या याव्यात, जास्तीत जास्त गाड्या याव्यात, अगदी 0 आवर वेटिंगवर गाड्या चालल्या पाहिजेत। या भूमिकेतून हे आंदोलन आहे आणि मी मुंबईकर नागरिकांना विनंती करेन की बाबांनो, हे तुमच्या विरुद्ध नाही, हे तुमच्यासाठी पण आम्ही करत असलेलं आंदोलन आहे। या आंदोलनाला तुम्ही पण सहकार करा आम्हाला आणि आपण लढूया, आपण जिंकूया आणि मुंबईची बेस्ट शान कायमची टिकूया। तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी जे ते बेस्ट कर्मचारी कृती समिती आहे ती 18 तारखेपासून आंदोलनावर जे ते आपल्या ठाम आहे।